अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाणगापूर दत्त महाराजांच्या इच्छेने 8 फेब्रुवारी ला छत्रपती संभाजीनगर मधून गाणगापूर इथे जाण्याचे योग आहे. म्हणजे 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी ह्या 3 दिवस गाणगापूर मध्ये इथे महाराजांच्या इच्छेने मी असणार आहे. आपण पण जमलं तर आपण अवश्य यावं. गाणगापूर म्हणजे दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दत्त महाराज, नरसिंह सरस्वती महाराज तिथे आहेत. आणि गाणगापूरमध्ये का बरं जायचं, कशासाठी जायचं? बाधा झाली, आपल्याला काही त्रास झाला, आपली काही इच्छा असेल म्हणून गाणगापूरला जायचं का? नाही, गाणगापूरला दत्त महाराजांना भेटण्यासाठी जायचंय. तिथे आपण 3 दिवसीय गुरुक्षेत्र पारायण करणार आहोत, अष्टतीर्थ करणार आहोत, भस्माचा डोंगर तिथे पण आपण सेवा करणार आहोत. आणि महाराजांना ओळखायचं असेल किंवा महाराजांना भेटायचं असेल तर तुम्हाला गाणगापूर इथे झाल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण संकटात अडकलो, आपल्याला काही व्यथा झाली, आपल्याला काही वेदना झाली, तेव्हा आपण जातोच. पण आपलं सगळं चांगलं असताना तरी पण महाराजांना भेटायला जायला पाहिजे. अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, गिरनार असेल. गाणगापूरला 3 दिवस मी राहणार आहे. 3 दिवसामध्ये तुम्हाला रात्री कसं गाणगापूर दिसतं ते पण दाखवणार आहे. सगळे जे व्हिडिओ आहे ते YouTube चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर आपण दाखवणार आहोत. आणि लोकांच्या मनात गाणगापूर बद्दल खूप भीती आहे की ते बाधित व्यक्ती असतात, हे असतं. हे बघा, आपण गाणगापूरमध्ये महाराजांना भेटायला जातो आणि हे बाधित व्यक्ती पूर्वीच्या काळापासून आहे, खूप दिवसापासून असतात. ते महाराजांकडे मुक्ती मागण्यासाठी येत असतात. मग महाराजांकडे मुक्ती मागायला येत असतात. आपल्याला त्या लोकांशी काही संबंध नाही. आपल्याला महाराज महत्वाचे. रात्री 8 वाजता पालखी असते, दुपारी 12 वाजता आरती असते, भिक्षा असते. दुपारी 12 वाजता महाराज भिक्षा मागत असतात. भिक्षा मागायचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. रात्री पालखीचा पण व्हिडिओ टाकणार आहे. 9 तारीख, 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीला गाणगापूरमध्ये इथे राहणार आहे. आपण जर येणार असाल तर अवश्य यावं. स्वामी चैत्र असेल, संगमावर गुरुचैत्राचं काय महत्व आहे ते सगळे व्हिडिओ मी परत एकदा या वर्षी नवीन वर्षाचं परत सगळे व्हिडिओ टाकणार आहे. आणि गाणगापूर म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहे. महाराज तिथे प्रत्यक्ष आहेत. आपल्याला अनुभव घ्यायचा. आपण सगळीकडे फिरून आला असाल पण गाणगापूरमध्ये महाराज प्रत्यक्ष आहे. महाराजांची सेवा, नामस्मरण, गुरुचैत्र पारायण, स्वामी चैत्र पारायण, संगमाच्या तिथं गुरुचैत्र नाही जमलं, स्वामी चैत्र वाचा, नामस्मरण करा, संक्षिप्त गुरुचैत्र वाचा किंवा साफसफाई करा. दत्त महाराजांना स्वच्छता खूप आवडते. म्हणून सगळ्यांनी तिथे यावं, जास्त जास्त व्हिडिओ बघावे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी